या घोर अशा कलियुगामध्ये जीवन यशस्वी व्हावं, धन्य व्हावं, मुक्त व्हावं यासाठी काय करावं लागेल? त्याने सांगितलं, माझ्या भोलेनाथांची कथा श्रवण करा. काय होईल? अंतकरणातला क्लेश निघून जाईल, दुःख निघून जाईल. महादेवाचं एक नाव आहे, काय? शंकर. काय नाव आहे? शंकर. आपण मंदिरामध्ये गेलो ना, गेल्यानंतर महादेवाच्या पाया पडलो, लिंगावरती डोकं टेकवलं ना, तर मोठ्याने काय म्हणतो बरं? हर हर महादेव. एकदा दोन्ही हात वरती करा सर्वांनी. नमः पार्वती पतये हर 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 महादेव. हे तीन वेळेला हर 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 म्हणण्याचं काय 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 अर्थ याचा? कशासाठी म्हणायचं हे तीन वेळेला हर हर? त्याचं कारण आहे, तो दुःखाचं हरण करतो म्हणून त्याला काय म्हणतात? हर हर महादेव. हे देवा, आमच्या जीवनातलं दुःखाचं हरण कर, आमच्या जीवनातले दुर्गुणांचं काय कर? हरण कर. आमच्या जीवनातल्या वाईट विचारांचं काय कर? हरण कर. म्हणून तीन वेळेला त्रिवार वाचक त्यांना बोलायचंय की हर 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 हरण कर, दुःखाचं हरण कर. महादेव बडा देव सबदेवन के बाबा. आणि त्याची लीला, त्याचे गुण, त्याची कथा ऐकल्यानंतर जीवनातलं दुःख नाहीसं होते. शुद्धजी महाराज शौनकांना सांगतात, असं कुणाच्या जीवनातलं पाप दुःख गेलं का? त्याच्या उत्तरामध्ये श्री शुद्धजी महाराज शौनकांना एक अद्भुत अशी कथा सांगतात. समुद्र निकटे देशे ग्राम बास्कल संज्ञके वसंती यत्र पापिष्ठा वेद धर्मो जता जनः. समुद्राच्या काठाला बास्कल नावाचं एक नगर आहे आणि त्या नगरामध्ये एक बिंदुक नावाचा व्यक्ती राहतोय. बिंदुक नावाचा व्यक्ती राहतोय आणि त्या गावामध्ये बिंदुक राहत असताना पण त्याच्या आसपास परिसरामध्ये त्याच्या बरोबर राहणारी लोक सगळी महाराज ही कर्मभ्रष्ट होती. अनाचार, अत्याचार, दुराचार, जे खाऊ नाही ते खाणारे, जे पिऊ नाही ते पिणारे, स्वैर वागणारी लोक होती. पण एक विशेष गोष्ट आहे, नीट लक्ष द्या. हरिजीत होत हे मनजीत होत नाही. माणसाच्या मनासारखं होत नाही. परमात्म्याने जे नियोजन केलेलं असतं तेच होतं. माणसाने लाख प्रयत्न करू द्या. तर बिंदुगाच्या पत्नीचं नाव आहे चंचुला. काय नाव आहे? बोला बोला बोला. काय नाव आहे? चंचुला. हा बिंदुक मात्र फार कर्मभ्रष्ट आहे, विचित्र वागणार आहे, पापिष्ट आहे, जे करू नये ते करणार आहे. त्याने काही सोडलंच नव्हतं, करायचं नाही असं. पण त्याची पत्नी मात्र पतिव्रता आहे. मायबाप पतिव्रता. चार प्रकारचे पतिव्रतेमध्ये संपर्क, रामायणामध्ये चार प्रकारची पतिव्रता सांगितलेली. उत्तम, मध्यम आणि कनिष्ठ. तीन प्रकारचे पतिव्रता सांगितलेले. त्यापैकी हे चंचुला एक महान पतिव्रता आहे, बिंदुगाची पत्नी. पतिव्रता या शब्दाचा अर्थ असा आहे की पतीची मता अनुसरोनी पतिव्रता, अनायासे आत्महिता भेटेची पै. या जगतामध्ये अनेक पतिव्रता होऊन गेल्या. पण पतिव्रता धर्माचं पालन करीत असताना सुद्धा बऱ्याच वेळेला तिने समजून सांगण्याचा प्रयत्न केला बिंदुगाला की तुम्ही असं केलं नाही पाहिजे, वागलं नाही पाहिजे. पण बऱ्याच वेळेला माणसं चांगलं सांगलेलं लोकाला पटत नाही, चांगलं सांगितलेलं माणसाला कळत नाही. कारण एकदा एखाद्या प्रवाहात माणसं वाहत गेली की तिथून बाहेर येणं फार अवघड असतं. त्या प्रवाहात वाहत जाणारा बिंदू पत्नीला सांगायचा, तिला म्हणायचा, तुला काय माहिती आहे, तू तुझ्या पद्धतीने जग, मला पद्धतीने जगू दे.
बरेच दिवस पापकर्म करीत गेला, वेश्येच्या नादी लागला. असं करता 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 बरेच वर्ष निघून गेले. आणि निघून गेल्याच्या नंतर एक दिवस असं झालं की त्याची मरण्याची वेळ जवळ आली आणि तो अचानकपणे ज्या दिवशी त्याची वेळ आली त्या दिवशी तो मरून गेला. गेल्यानंतर झालं काय तर बिंदुक मेल्याच्या नंतर आता मात्र चंचुला एकटी राहिली आणि परिणाम आपल्या संगतीचा, आसपासच्या लोकांचा परिणाम चंचुलेवरती झाला. आणि चंचुलाही जीवन जगत असताना मात्र वेगळ्या मार्गावरती तिचं पाऊल पडलं. ही शिवमहापुराण कथा सांगते आहे, माझ्या पदरचे वाक्य नाही येत. आणि जेव्हा वेगळ्या मार्गावर तिचं आचरण महाराज पाऊल पडलं, आतापर्यंत पतिव्रता धर्माचं आचरण केलेलं पुण्य क्षीण होत चाललेलं होतं. एक एक दिवस जीवनाचा जात होता, नरकमय जीवन चाललेलं होतं. आणि अशा अवस्थेमध्ये तिचं आयुष्य संपत चाललेलं असताना कुणाच्या तरी संगतीनं, कुणाच्या तरी साथीनं ती गोकर्ण क्षेत्रावरती आली. आणि तिथं आल्याच्या नंतर एका शिवमंदिरामध्ये तिने प्रवेश केला. तिथल्या शिवमंदिरामध्ये शिवमहापुराण कथा चालू होती. अशी पवित्र कथा चालू असताना तिने ती कथा ऐकली. आणि ऐकताना तिने काही नरकाचं वर्णन ऐकले. या पृथ्वीच्या दक्षिण दिशेला 99,000 योजन उंचीवरती 28 प्रकारची नरकं आहेत. रवरव, महारवरव, कुंभीपाक, असिपत्रवन, खैर इंगल, तैलपाक अशी 28 प्रकारची नरकं आहेत. आणि त्या नरकामध्ये जो व्यक्ती ज्या प्रकारचं कर्म करतो त्या कर्मानुसार त्याला महाराज त्या नरकामध्ये जावं लागतं. मारिती, तोडीती, झोडीती, निष्ठुर, यमाचे किंकर बहुसाल यमधर्म यातना करतात, दंड देतात. हे सगळं ती वर्णन ऐकत होते. आणि ऐकत असताना प्रकार असा झाला, तिला पश्चाताप झाला. नीट लक्ष देऊन ऐका. पश्चाताप झाला आणि पश्चाताप झाल्याच्या नंतर नेत्रातून अश्रू गळू लागली, जमिनीवरती पडत होते. आणि पडताना पश्चाताप झाल्याच्या नंतर ती त्या जे शिवमहापुराण सांगत होते त्या महात्म्यांना असं म्हणाली, त्यांचे पाय धरून पाया पडली, सांगितलं, महाराज एक काम करा, माझं जीवन फार नरकमय गेले, फार वाईट विचारामध्ये गेले, फार वाईट वळणात गेले, माझं जीवन फार वाईट मार्गाने गेले. पण आता जर मला नरकाला द्यायचं नसेल तर काय करावं लागेल? त्यावेळेला त्या शिवमहापुराण सांगणाऱ्या महात्म्यांनी सांगितलं, म्हणलं एक काम करा बाई, भगवान परमात्मा भोले आहे ना, दयाळू आहेत, कृपाळू आहेत. आणि असा असणारा परमात्मा तुझ्यावरती दया करेल, कृपा करेल. एवढं करा, आता शेवटचं अंतिम श्वास शरीरातून निघून जाईपर्यंत फक्त शिवमहापुराण श्रद्धेने मोठे ऐका. शास्त्र असं सांगतं, एखादी घटना जीवनामध्ये घडली ना, म्हणून कधी कधी बऱ्याच वेळेला असं वाटतं, बरीच लोक असं म्हणतात, महाराज आता आमचं वय झालंय, आता आमचं सगळं संपून गेलं, आता आम्ही काही करू शकत नाही. काही करू शकत नाही असं नाही. तुकाराम महाराजांचं एक प्रमाणे, मागे झाले पाहू नका, पुढे जामीन आहे तुका. मागचं झालेलं सोडून द्या. आणि मागं केलेल्या कर्माचा जर पश्चाताप होत असेल तर मागच्या महाराज पापातून मुक्तता होऊ शकते. कारण शास्त्र सांगतं, पश्चातापेन शुद्धता. जीवनात एखादी वाईट कर्म घडलं, एखादी गोष्ट घडली ना, तर घडू द्या, झालेलं होऊ नका. असा कोण आहे जगामध्ये ज्याच्याकडून वाईट कर्म घडत नाही? असं कोण आहे जगामध्ये की ज्याच्याकडून काही वाईट घडलेलं नाही? असा कोण आहे जगामध्ये की ज्याच्याकडून पाप घडलेलं नाही? भले लहानपणात घडला असेल, तरुणपणात घडला असेल, किंवा वय झाल्यानंतर घडला असेल, असं कोण आहे? पण मागं काय झालं याचा विचार करू नका, पुढे मात्र विचार करून जीवन जगा. एखाद्या व्यक्तीचं वय 50 वर्ष झालं ना, 60 वर्ष झालं का, जन्मभर त्याच्या गळ्यात माळ घातलेली नसते, तुळशीची माळ. आमच्यासारखा एखादा महाराज भेटतो त्याला आणि त्याला म्हणतो, बाबा आता तरी बस झालं, सगळ्या गावातल्या कोंबड्या संपवल्या राजा तू, हा काही ठेवलं नाही शिल्लक, बस झालं, आता किती दिवस वाईट कर्म करायचे, किती दिवस खायचे, किती दिवस प्यायचे, दात पडून गेले राजा तुझे, तरी तू सोडायला तयार नाही, माळ घाल ना दादा. ते म्हणतं, महाराज आमचं सगळं होऊन गेलं, आता काय शिल्लक राहिलं, माळ घालून आम्ही काय करणार आहेत? अरे घालून तर बघ ना, काय करणार आहेत म्हणजे काय?
मागचं सोडा आणि केलेल्या कर्माचा पश्चाताप झाला तर जीवनात शुद्धता येते. म्हणून पश्चातापेन शुद्धता. चंचुलीला पश्चाताप झाला आणि सांगितलं शिवमहापुराण कथा ऐक. चंचुलेनं शुद्ध अंतकरणपूर्वक त्या मंदिरामध्ये महाराज शिवमहापुराण ऐकलं आणि ऐकता ऐकता डोळ्यातून अश्रूच्या धारा लागल्या. मन पवित्र झालं, शरीर पवित्र झालं, डोळ्यातून अश्रूच्या धारा वाहू लागल्या, अंतकरण शुद्ध झालं आणि एकच फक्त मुखामध्ये परमात्म्याचं स्मरण, कुणाचं? शिवाचं स्मरण करीत होते. शिव भोलेनाथ आहेत. शिवाचं चिंतन करता 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 इहलोकाची यात्रा संपवली. शिवलोकातून विमान आलं, चंचुलीला विमानात बसवलं आणि चंचुला कैलास पर्वतावरती भगवान शिवजीच्या समोर जाऊन उभं राहिली. नम पार्वती पतये हर 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 महादेव. चंचुला जेव्हा भगवान शिवजीच्या समोर जाऊन उभं राहिली तेव्हा बघितलं तर कोण आहे महाराज? कर्पूर गौर असणारे परमात्मा शिवजी चंद्र डोक्यावरती विराजमान आहे. गळ्यामध्ये सर्प आहे, मुंडमाला गळ्यामध्ये धारण केलेले आहेत, गजचर्म शरीरावरती धारण केलेलं आहे, गळ्यामध्ये सर्प आहे, चंद्र डोक्यावरती आहे, गंगा जटामधून वाहते आहे आणि त्यांच्या डाव्या भागाला स्वतः पार्वती आईसाहेब बसलेले आहेत. दोघांनाही प्रणाम केला चंचुलेनं आणि चंचुलेनं प्रणाम केल्याच्या नंतर तिने आईसाहेबांची स्तुती केली महाराज. कुणाची? जगत जननी भवानी मातेची स्तुती केली तिने आणि स्तुती करून सांगितलं गिरिजय स्कंद मातास्तम सेविता सर्वदा नरै सर्व सौख्य प्रदे शंभुप्रिये ब्रह्मरूपिणी. हे शंभुप्रिये, हे ब्रह्मरूपिणी, सगळ्याचं दुःख हरण करणारे आपण आहात. माझ्या अंतकरणामध्ये काही एक खेद आहे, मनामध्ये दुःख आहे, तेवढं तुम्ही मला सहकार्य करा, माझ्यावरती कृपा करा. काय दुःख आहे तुझ्या मनामध्ये? केनोपपायेन मे भरता पापात्मा सकुबुद्धिमान सद्गतीम प्राप्नुया देवी तद्वायू नमोस्तुते. हे देवी माते, मी तुला वंदन करते, मी तुला शरण आले. एक काम कर, माझा बिंदुक नावाचा माझा मालक, माझा पती बिंदुक नावाचा अति वाईट कर्म करून मेला, तो आता कोणत्या योनीत जन्माला गेलेला आहे आणि त्या अशा पापी असणाऱ्या माझ्या मालकाचा उद्धार कशाने होईल तेवढं फक्त मला सांगा. त्यावेळेला पार्वती आई साहेबांनी डोळे बंद करून बघितलं तर तो बिंदुक नावाचा व्यक्ती एका पर्वतावरती प्रेत योनीला गेलेला होता. सगळी दुःखाची नरक यातना भोगून भोगून प्रेत योनीमध्ये गेलेला होता. तेवढ्यामध्ये आईसाहेबांनी तुंबरू नावाच्या एका सेवकाला बोलवलं, जे गाण करतात तुंबरूला बोलवलं आणि सांगितलं एक काम करा, जिथे हिचा पती बिंदुक नावाचा आहे प्रेत योनीमध्ये गेलेला आहे, तो भटकतो इकडे तिकडे तिकडे इकडे, त्याच्यापर्यंत जा आणि तिथे जाऊन त्याचा कल्याण उद्धार होण्यासाठी शिवमहापुराण कथा तुम्ही गा. तुंबरूने विना हातामध्ये घेतला, चंचुला सोबत निघाली, सगळे शिवगण सोबत निघाले आणि जिथं पिशाच योनीमध्ये बिंदुक जिथे राहतो तिथपर्यंत सगळे गेले आणि सगळे गेल्याच्या नंतर तिथे गेल्यानंतर त्या बिंदुकाच्या निमित्ताने त्याने कथा गायला सुरुवात केली. परिसरातल्या सगळ्या लोकांना कळालं की इथे कथा होणार आहे. सगळे लोक त्या ठिकाणी कथा श्रवणार्थ महाराज येऊ लागले. कारण का धावंती रसलंपटाहा, भगवंताची कथा कुठेही असो कधी असो आमंत्रणाची वाट पाहू नये, फक्त आपले कर्णरूपी महाराज पात्र घेऊन तिथपर्यंत जाऊन पोहोचाव माणसाने. ऐकत राहावी, सतत ऐकत राहावं कथा. जशी जशी नवीन नवीन कथा ऐकत राहाल तसं तसं माणसाच्या जीवनामध्ये परिवर्तन होत जातं. सगळी लोक कथा श्रवण करण्यासाठी त्या ठिकाणी येऊ लागले. या जगतामध्ये सत्य जर कोण असेल तर फक्त एक शिव सोडून बाकी सगळं जगत असत्य आहे. सत्य फक्त एक शिवच आहे महाराज. सत्यं शिवं सुंदरं
सत्यं शिवं सुन्दरं सत्यं शिवं सुन्दरं ईश्वर सत्य है सत्य ही शिव है शिव ही सुंदर है सत्यं शिवं सुन्दरं सत्यं शिवं सुन्दरं राम अवध में राम अवध में काशी में शिव का वृंदावन में दया करो प्रभु देखो इनको दया करो प्रभु देखो हर हर एक